माझं एकच मत आहे की सर्व नेत्यांनी आका आका काय काढले म्हणजे डायरेक्ट नावं घ्या ना तुम्ही आता. बस झालं ना, छोटा आका, मोठा आका आणि हा सत्तेतला आका, हा सत्तेत नसणारा आका. डायरेक्ट नावं घेऊन तिथं बोललं पाहिजे, कारण कुठलाही क्रिमिनल त्याला जात धर्म त्या ठिकाणी नसतो. एखाद्या व्यक्तीचा मर्डर जर कुणी केला असेल, अशी चर्चा असेल, तर मग त्या व्यक्तीचं नाव घेणं तिथं महत्त्वाचं आहे. बीड येथे पोलिसांनी वाल्मिक कराड यांना अटक केल्यानंतर आता तिथे नवीन पलंग जे आहे ते खरेदी केले आणि त्यावरून आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून जे आहे तर एक टोला लगावलेला आहे, त्यांच्याशी बोलणार आहोत. नवीन पलंग खरेदी झालेली आहे आणि त्या संदर्भामध्ये आपण ट्विट केलं. काय नेमकं आपल्याला म्हणायचं? नाही, माझं एकच मत आहे की ज्या पोलीस स्टेशनला वाल्मिक कराड यांना ठेवलेलं आहे, त्याच पोलीस स्टेशनमध्ये 5 नवीन चांगल्या क्वालिटीचे पलंग घेण्यात आले. आता हा योगायोग आहे का काय मला माहीत नाही. आणि त्याच्यावर प्रशासनाला जेव्हा विचारलं लोकांनी असं का, त्यांनी सांगितलं की तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी आणलेलं आहे. लोकांचं मत आहे की जे VIP तिथं वाल्मिक कराड आलेत त्यांच्यासाठी ते असावं. तर शेवटी प्रशासनाने सांगितलं की नाही, तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी आम्ही पलंग आणलेले आहेत. माझं एकच मत आहे की तसं जर असेल तर मग या राज्यामध्ये अनेक पोलीस स्टेशन आहेत जिथं पलंग असावेत, असं तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांची इच्छा आहे. कारण का नाईट ड्युटी तिथं असते, अनेक कॉन्स्टेबल वगैरे करत असतात. आणि मग अशात मग सगळ्याच पोलीस स्टेशनला घ्यायला काय हरकत आहे. फक्त पलंग कशाला, AC घ्यावा, तिथं चादर घ्यावी, चांगली गादी घ्यावी आणि मग अजून ज्या काही गोष्टी लागतात ते तिथं घ्याव्यात. एवढंच माझं मत त्या ठिकाणी आहे. वाल्मिक कराड यांना VIP ट्रीटमेंट दिली जाऊ शकते असं वाटतं आपल्याला? नाही, लोकांचं मत आहे की अशी कुठली कोणाला ट्रीटमेंट दिली जाऊ नये. क्रिमिनल असतो, त्याला जात नसतो, धर्म नसतो, त्याला कुठलं पद नसतं. ज्या इतर क्रिमिनलला वागणूक दिली जाते तशीच वागणूक वाल्मिक कराड असू, नाही तर अजून उद्या जाऊन जे कुठले गुन्हेगार त्या विषयामध्ये सापडतील त्यांना कुठलीही स्पेशल ट्रीटमेंट देऊ नये अशी लोकांची इच्छा तिथं आहे. जेव्हा स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते त्याच्यावर एकच अर्थ निघतो की प्रशासनामध्ये एक वेगळ्या प्रकारचं प्रेशर आहे आणि सत्तेत असणाऱ्या काही लोकांचं प्रेशर असावं की यांना आता बेड द्यावी, उद्या जाऊन गादी द्यावी, TV द्यावा, मग उद्या जाऊन अजून काही गोष्टी मिळाव्यात. म्हणजे घर पोलीस स्टेशनमध्येच उभं केल्यासारखं झालं. याच प्रकरणावरून विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचं म्हणजे वाल्मिक कराड यांचं एन्काउंटर होऊ शकतं. माझं एकच मत आहे की सर्व नेत्यांनी आका आका काय काढले म्हणजे डायरेक्ट नावं घ्या ना तुम्ही आता. बस झालं ना, छोटा आका, मोठा आका आणि हा सत्तेतला आका, हा सत्तेत नसणारा आका. डायरेक्ट नावं घेऊन तिथं बोललं पाहिजे, कारण कुठलाही क्रिमिनल त्याला जात धर्म त्या ठिकाणी नसतो. एखाद्या व्यक्तीचा मर्डर जर कुणी केला असेल, अशी चर्चा असेल, तर मग त्या व्यक्तीचं नाव घेणं तिथं महत्त्वाचं आहे. आता एन्काउंटर जर तिथं होणार असेल आणि तशी गोष्ट जर विजय भाऊंना त्या ठिकाणी मिळाली असेल, माझं एकच मत आहे की तिथं सरकारने त्या बाबतीत लक्ष घालून जे काय प्रोटेक्शन तिथं वाढवायचं असेल तिथं वाढवावं. पण शेवटी योग्य असा निर्णय घेणं हे सरकारच्या हातामध्ये आहे. पण त्याच्यामध्ये लवकरात लवकर त्या कुटुंबाला न्याय मिळणं पण तितकंच तिथं महत्त्वाचं आहे. 3 क्रिमिनल अजून गायब आहेत, अजून ते त्या ठिकाणी मिळालेले नाहीत. त्यामुळे क्रिमिनलला शोधणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यांना शिक्षा देणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्याच मतदारसंघातील अजितदादा पवार गटाचे युवती प्रदेशाध्यक्ष जे आहेत त्यांची देखील या प्रकरणामध्ये चौकशी झाली. कसं या सगळ्या गोष्टी? काय ते असेल, फोन बिन इकडे तिकडे गेले असेल, पण शेवटी चौकशी आहे आणि बऱ्याच लोकांना तिथे चौकशीसाठी बोलवलं आहे. खरं काय खोटं काय हे मला तरी त्या ठिकाणी आत्ता सांगता येणार नाही, कारण त्या प्रक्रियेमध्ये मी नाही आहे. पण पोलिसच या बाबतीत सांगू शकतील की कशाला फोन आला होता, का फोन आला होता, आणि मग उद्या आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे तिथे कळतील. शेवटचा प्रश्न, आशाताई पवार यांनी पांडुरंगाजवळ जे आहे प्रार्थना केली की दोन्ही पवार कुटुंब जे आहेत ते एकत्रित यावेत, का कसं बघते? अतिशय पवित्र ठिकाणी त्यांनी ती इच्छा व्यक्त केलेली आहे. पण आजींबद्दल, म्हणजे त्या माझ्या आजी आहेत, त्या राजकारणामध्ये नसतात, समाजकारणामध्ये आहेत. आम्हा कुटुंबाला सुद्धा त्यांचं मार्गदर्शन हे आजी म्हणून, एक वडीलधारी व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी होत असतं. आता याच्यात एका वडीलधारी व्यक्तीला इच्छा व्यक्त करणं म्हणजे एक कौटुंबिक इच्छा आहे आणि कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही विचारलं तर कुटुंब एकत्रित यावं अशीच इच्छा त्यांची असते. पण राजकारण हे कुटुंबापासून थोडंसं वेगळं असतं. राजकारणामध्ये 2 पक्ष आहेत. एका पक्षाचे प्रमुख आदरणीय पवार साहेब आहेत, दुसऱ्या पक्षाचे प्रमुख दादा आहेत. जोपर्यंत नेते ठरवत नाही तोपर्यंत तिथं काहीच होऊ शकत नाही. तुम्हाला काय वाटतं? तर बघा, मी कुटुंबातला एक घटक म्हणून जर तुम्ही विचारलं, जी कुटुंबाची इच्छा ती माझी इच्छा. पण राजकारणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर शेवटी साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला स्वीकारावा लागेल. धन्यवाद. हे होते आमदार रोहित पवार. सुनील भोगळे, ABP माझा, कर्जत, अहिल्यानगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.